इन्फॉर्मेशन येते ती खरी नसते. कारण त्यात तुम्ही जसं म्हटलं की कधी अशी काही इन्फॉर्मेशन आली तर एक 24 आणि 48 तासाचा तुम्ही वेळ घ्या, म्हणजे तो वेळ घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये बघा आणि अभ्यास करा. कारण एक असेच रील होते की त्यात जे इन्फ्लुएन्सर ते अगदी पोटतिडकीने सांगत होते की ही अमुक अमुक कंपनी, तिला अशा अशा आता एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट झालेले ह्या देशामध्ये, याची टंचाई आहे आणि ते लोक तेच मॅन्युफॅक्चर करतात. पण जेव्हा मॅनेजमेंटशी कोणीतरी बोललं तर कळलं की ते त्या कंट्रीचं कधी त्यांनी एक्सपोर्ट केलेला नाही, त्यात डायरेक्ट इनडायरेक्ट पद्धतीने, आणि त्याचा तिथे एम्पॅनलमेंट पण त्यांची नाही आहे त्या कंट्रीसाठी. हे असं असू शकतं आणि तुम्ही त्या कंपनीत इन्व्हेस्ट कराल ज्या कारणासाठी केलं ते नसेलच, तर ते तुम्हाला ग्रोथ मिळणार नाही. त्यामुळे सर जे तुम्ही म्हटले की तुम्ही त्याच्यावर वेळ द्या. आता त्याच्यावर एक सरांना छोटीशी पण एक म्हणजे हे नॅरेटिव्ह कसे सेट केले जातात. एकच माणूस मार्केट क्रॅश होणार आहे हे सांगतोय सोशल मीडियावरती, आणि तोच माणूस 2 महिन्यांनी सांगतोय की NHPC NTPC हे कच्छ चरणमध्ये बॅरन लँडवरती 30 GW प्रोजेक्ट बनवते. ती सत्य गोष्ट आहे. म्हणजे तो म्हणतोय की ते पॅरिससारख्या एका शहराला पुरू शकेल एवढी ऊर्जा बनवणार आहेत. इंडिया पुढची 5 ते 10 वर्ष खूप फॅब्युलस करणार आहे. म्हणजे ह्या बोलण्यात आणि ह्या बोलण्यात किती अंतर आहे पहा. म्हणजे तुम्ही एक्सपर्ट एवढे जोशी सरांसारखे म्युच्युअल फंड एक्सपर्ट बसले, टॉक टू देम, दे नो ईच अँड एव्हरीथिंग, की ते इंडस्ट्रीच्या रिप्रेझेंटेटिव्हशी बोलत असतात. नॉईज काय हे आपण नेहमी वेगळं करायचा प्रयत्न करत असतो. नॅरेटिव्ह सेट केली जातात ती आपण तपासून पाहिलं पाहिजेत. एक्सपर्टची सर्व्हिस एवढी अवेलेबल असताना ह्याच्यात लक्ष न देण्यात महत्त्वाचा मुद्दा आहे.